से आमरण अनशन, फिर प्रशासन खामोश। अनशन पर बैठी बालू ने इलाज करने से कर दिया इनकार और रास्ता नहीं तो अनशन। सेल गांव के किसानों का फूटा गुस्सा। महाराष्ट्र के छत्रपति संभाजी नगर जिला के कंदड़ तालुका स्थित सेल गांव में किसानों का आमरण अनशन पिछले 4 दिनों से जारी है, लेकिन प्रशासन की ओर से कोई ठोस कदम नहीं उठाया गया है। खेत तक जाने के लिए रास्ता न होने से किसानों की समस्या गंभीर बन गई है और मजबूरन होकर किसानों ने अनशन का रास्ता अपनाया है। इसी बीच एक किसान की तबीयत बिगड़ने के बावजूद भी उन्होंने इलाज कराने से इनकार कर दिया। सेल गांव के किसान पिछले 4 दिनों से आमरण अनशन पर बैठे हुए हैं और हैरानी की बात यह है कि अब तक मौके पर ना तो तलाठी पहुंचे और ना ही कोई अधिकारी प्रशासन ही पहुंचा है। उदासीनता को लेकर किसानों में भारी आक्रोश देखने को मिला है और साथ ही कंदड़ तालुका की यह स्थिति प्रशासन की कार्यप्रणाली पर गंभीर सवाल भी खड़े कर रही है। महाराष्ट्र के छत्रपति संभाजी नगर शिवाजी नलवे की खास रिपोर्ट। तुमच्याकडे डॉक्टर आलेले आहे, तुम्हाला 4 दिवस झाले उपोषणाला, तुम्ही ट्रीटमेंट का घेत नाही? ट्रीटमेंट घ्या मी आता ट्रीटमेंट घेऊन ते दिवस आले मला 6 वर्ष निघून गेले. याच्यावर प्रशासन काहीच करणार नाही ना. ट्रीटमेंट घेणार कोण जे होईल ते होईल, त्याला काही. आता तुमची बीपी वगैरे तर तपासू द्या. नाही मी काहीच नाही करत आता. जोपर्यंत रस्ता मोकळा करत नाही मॅडम तोपर्यंत मी उठत बी नाही काही करत बी नाही. पण आमरण उपोषणाची इथे आरोग्य तपासणी सुरू होती, तर त्याच्यामध्ये आपण पेशंटची बीपी वगैरे तपासत होतो. पण आज जेव्हा तपासणी करिता आपण आलो तेव्हा पेशंट उपचार घेण्याकरिता नकार देत आहे. इव्हन त्यांचा आरोग्य तपासणीसाठी सुद्धा ते नाही म्हणतायत. तर त्याबद्दल आपण त्यांच्याकडून एक लेखी लिहून घेतलेला आहे की तपासणीसाठी नकार देत आहे. लेखी का लिहिल्या जाते? की एक त्यांच्याकडून प्रूफ म्हणून की आपल्याकडे एक प्रूफ असलं पाहिजे की ते नकार देत आहे, म्हणून तोंडी केल्यापेक्षा लेखी असलेलं बरं राहील. ठीक आहे, तुम्ही याचा आता रिपोर्ट कोणाला सादर करणार? आता हा सगळ्यात पहिले तर आता मेडिकल ऑफिसर आमचे जे आहेत इंचार्ज त्यांना आपण सांगू आणि मग ते तालुका आरोग्य अधिकाऱ्यांशी बोलून बाकी सगळे पुढील कार्यवाही होईल जे काही आहे. नाव सगळी सांडू पटेल आहे. आम्हाला रस्ता जाता येत नाही, आम्हाला रस्ता करून द्या. 15 दिवस घरी राहणं पडतं. शाळेत जायला रस्ता नाही का तुम्हाला? नाही. किती दिवस तुम्ही रस्त्यामुळे किती दिवस घरी राहावं लागतं तुम्हाला? 15 दिवशी. साबेर कालू पटेल, राहणार शेलगाव, उच्चदर्डी, फकीरवाडी, वस्ती. हे आमचं प्रकरण चालू आहे 5-6 वर्षापासून. आणि 5-6 वर्षापासून आम्ही तहसीलदार साहेबाकडे रोज प्रत्येक तारखेला आम्ही जात राहतो. आम्ही 4-5 माणसं तारखे करत असतो आणि कोणीच काही म्हणजे आता आजपर्यंत झाले 6 वर्ष काहीच मार्ग लागलं नाही. आणि आमचं हे जे रस्ता तत्काळ मोकळा करून द्यावं सरकारनं, आपलं तहसीलदार साहेबांना. आमचं वस्ती आहे इकडे उच्चदर्डी आणि फकीरवाडी आणि उच्चदर्डी म्हणजे माणसं आणि 100-200 माणसं राहतात इकडे. आणि जमीन आहे 70-75-80 एकर जमीन आहे. आमच्या लेकरा बाळाला शाळा वस्ती आहे, वस्ती शाळा म्हणून इकडे जाताना त्यांना वाटच नाही. म्हणजे जर पाऊस चालू असताना 15 दिवस म्हणजे शाळेत जाता येत नाही आमच्या लेकरा बाळाला. प्रत्येक वर्ष म्हणजे हे संघर्ष आम्हाला करावं लागतं रस्त्यासाठी. आणि मागच्या वर्षी आमचं एक माणूस हरिभाऊ मनगटे म्हणून ते दवाखान्यात न जाता आलं नाही पावसामुळे. 2-2:30 वाजता त्यांची तब्येत खराब झाली. रात्रभर पाऊस चालू होतं. रात्री पाऊस चालू असताना सकाळी झाली त्यांचा जीव गेला. काय करणार, दवाखान्यात जाता आलं नाही. म्हणजे असं आणखीन आमचे 2-3 माणसं आजारी आहे. त्यांचा गाडी जर आली असती हरिभाऊच्या घरापर्यंत तर त्यांचा जीव वाचला असतं. म्हणजे पाऊस चालू असताना गाडी जर दारी आली असती तर त्यांना आम्ही गाडीत नेऊन टाकून दवाखान्यात नेलं असतं, पण काहीच करता आलं नाही रस्त्यामुळे. आज कितवा दिवस आहे उपोषण? आज 4था दिवस आहे सर. 4था दिवस कोणीच आलं नाही. काय मंडळ अधिकारी आलते फक्त, त्यांनी 2 दिवस सांगितलं 2 दिवस मागं घ्या, असं घ्या तसं घ्या, काहीच करता आलं नाही. काय करणार. आणि कोणीच अधिकारी म्हणजे आजपर्यंत इथे आलं नाही बा, असं होऊन गेलं. माझं नाव अंकुश बाजीराव मनगडे, राहणार शेलगाव.
उच्चदडी म्हणून एक वस्ती आहे. तिथं मागील 6 वर्षापासून आम्ही आमच्या रस्त्याचं प्रकरण चालू आहे. तथापि आजपर्यंत फक्त कागदपुरावी पाठपुरावा चालू केला, म्हणजे रस्ता आजपर्यंत आम्हाला मोकळा करून भेटलाच नाही. मागील आता आम्ही 19 तारखेपासून उपोषणाला बसलेलो आहे. इथं आज 4था दिवस आहे. आज आमच्या माणसानं म्हणजे आजपर्यंत 4था दिवस आहे, पाणी सुद्धा पिलेलं नाही. जर काही आमच्या माणसाला काही झालं तरी जबाबदारी कोण घेईल? सरकारची जबाबदारी घेणार का? तर आमचा असा प्रश्न आहे की तहसीलदार साहेब असेल, बाकी अधिकारी असेल, त्यांनी या प्रकरणाची तत्काळ दखल घ्यावी व रस्ता आम्हाला मोकळा करून द्यावा. रस्ता कुठला आहे? रस्ता आमचा शेतावरून रस्ता आहे, सर्वे नंबर बांधावरून. माझं नाव अशफाक आबिद पटेल, राहणार शेलगाव, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. मी विठ्ठलला रहिवासी आहे. आम्ही 4 दिवसा अगोदर 19/3/2026 रोजी जे इथं उपोषणाला बसलेले आहे. तेव्हापासून 2 दिवस अगोदर जे इथं मंडलाधिकारी साहेब येऊन तात्पुरते येऊन 5 मिनिटं बसून यांनी चालले गेले. तेव्हापासून आज लोक ते पण आलेले नाही, पोलीसवाले पण नाही आहे, डॉक्टर येत आहे. आमच्या पेशंटची जे फकीरराव विनायक मनगटे यांची तब्येत खराब झालेली आहे आज सध्या. तलाठी वगैरे कोणी तलाठी इथे आले नाही, कोणीच नाही. कोणीच आलेलं नव्हतं. नाही. ओके.